धर्मादाय सह आयुक्तांच्या बनावट परवानगी पत्राचा वापर करून विद्या संपादन मंडळ बोराळा या संस्थेच्या सुमारे 51 लाख रुपये किमतीच्या 2 हेक्टर 70 आर शेतजमिनीची परस्पर विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आलाय। या प्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी संस्थेचे अध्यक्ष देवेंद्र इंगोले आणि जमीन खरेदी करणारे शेख साबिर शेख रमजान यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे। नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मौजे म्हसला येथील संस्थेची शेतजमीन विक्रीसाठी धर्मदाय सहायुक्त कार्यालयाच्या नावाने बनावट परवानगी पत्र तयार करण्यात आलं। या बनावट आदेशाच्या आधारे दुय्यम निबंधक कार्यालयात विक्री खताची नोंदणी करण्यात आली। मात्र महसूल विभागाकडे फेरफार नोंदीसाठी कागदपत्र गेल्यानंतर आदेशाच्या सत्यतेची पडताळणी करण्यात आली। यावेळी संबंधित परवानगी पत्र पूर्णतः बनावट असल्याचे निष्पन्न झालं। या प्रकरणामुळे शासनासह धर्मदाय सहायुक्त कार्यालयाची फसवणूक झाल्याचं उघडकीस आलं। सुधीर इंगोले यांनी दिलेल्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी दोनही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केलाय। बनावट कागदपत्र तयार करण्यामागील नेमका सूत्रधार कोण, तसंच या व्यवहारात आणखी कोणी सहभागी आहे का याचा तपास सुरू आहे। तर या घटनेमुळे शहरातील धर्मदाय संस्थाच्या मालमत्तेच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत।